तर आज आपण बघणार आहे ते इंटिग्रेशनचे काही फॉर्म्युले. तर पहिला बेसिक लक्षात ठेवा, इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह यांचा रिलेशन काय असतं, तर हे ऑपोजिट असतात. फॉर एक्झाम्पल, जर म्हटलं असेल डी बाय डी एक्स ऑफ एक्स, काय म्हणतो आपण, एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, तर हा 1 असेल. तर याचाच उलटा म्हणजे याचा इंटिग्रेशन काय असेल, तर हा तुम्हाला एक्स मिळेल. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1 आपण लिहिता येतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर हा म्हणतो आपण एक्स. पुढचा प्लस सी म्हणजे हा आपण जनरली कॉन्स्टंट बनत असतो. ठीक आहे, तर आता आपण फॉर्म्युला सांगताना मी तुम्हाला कॉन्स्टंट काय लिहिणार नाही. ठीक आहे, तर बघूया पुन्हा आपण आता काही शॉर्ट मध्ये सगळे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युलेस आहेत ते पहिला बघूया. ठीक आहे, इंटिग्रेशनचे फॉर्म्युले सगळ्यात पहिला काय म्हणू आपण, एक्स रेस टू एन डी एक्स. काय असतो बघा, एक्स रेस टू एन चा डेरिव्हेटिव्ह काय होता, होत असेल एन इंटू एक्स रेस टू एन मायनस 1. ठीक आहे, आता इथं त्याचा उलटा इथं काय करतो आपण, फक्त इंटिग्रेशन मध्ये असतो एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. मी पुढचा प्लस सी वगैरे काय मी आता लिहित नाहीये, जनरली प्रत्येक इंटिग्रेशन नंतर पुढे प्लस कॉन्स्टंट लिहिला जातो, पण मी आता तसं काही लिहित नाही. ठीक आहे, फक्त फॉर्म्युला लक्षात घ्या. ठीक आहे, थोडक्यात काय, याचा उलटा म्हणजे याचा इंटिग्रेशन एन एक्स रेस टू एन मायनस 1 चा इंटिग्रेशन काय होणार, एक्स रेस टू एन, हा असा फॉर्म्युला असतो. बरोबर, मग यातनं हा एन कॉन्स्टंट आहे, हा बाहेर आणला म्हणजे या बाजूला आणला तर हा असा होईल. ठीक आहे, मग यातनं काय कळतंय, एक्स रेस टू एन मायनस 1 चा इंटिग्रेशन काय मिळतंय, एक्स रेस टू एन अपॉन एन, म्हणजे इथं एन मायनस 1 आहे तर इथं एन आहे. मग इथं एन असता तर काय झालं असतं, इथं बघा एन मायनस 1 ला प्लस 1 केला की हा मिळतोय, म्हणजे एन ला प्लस 1 केला की हा मिळतो. त्यामुळे हा तुमचा असा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, कसं आलं काय लक्षात घ्यायची गरज नाही, हे आपलं माहित असं म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर हा पहिला बेसिक फॉर्म्युला. ठीक आहे, तसंच पुढे बघा, अजून अजून बरेच आहेत. जसं की आता समजा इथे यामध्ये याच्यावर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं असेल रूट एक्सचा इंटिग्रेशन काढा, तर हा म्हणजे काय करणार आपण, रूट एक्स म्हणजेच काय, एक्स रेस टू 1/2. ठीक आहे, मग याचं इंटिग्रेशन काय म्हणणार, या फॉर्म्युला प्रमाणे. काय हा फॉर्म्युला काय म्हणतो आपल्याला, एक्स रेस टू एन प्लस 1 म्हणजे होणार एक्स रेस टू 1/2 प्लस 1 किती असतो, सिंपल अर्धा आणि एक दीड, दीड म्हणजे 3चा निम्मा म्हणजे 3/2. ज्यालाच आपण काय म्हणणार, एक्स रेस टू 3/2 अपॉन 3/2. ठीक आहे, त्यांना इथं सॉल्व्ह करत नाही, माहित असतो एक्स रेस टू कोणताही टर्म असेल तर आपण इंटिग्रेशनचा फाइंड करू. ठीक आहे, आणि आठवा काय डेरिव्हेटिव्ह बघा, काय होतं डेरिव्हेटिव्ह, रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह हा काय होता, 1/2 रूट एक्स. म्हणजे याचा इंटिग्रेशन काय मिळेल, हा मिळेल. म्हणजे आपण असं म्हणू शकतो बघा, इंटिग्रेशन ऑफ 1/2 रूट एक्स इज इक्वल टू रूट एक्स. बरोबर, मग हा 2 गेला इथं तर काय होणार, सॉरी 1/रूट एक्स डी एक्स हा काय होणार, 2 रूट एक्स. हा आपला सेकंड फॉर्म्युला असेल, इंटिग्रेशन ऑफ 1/रूट एक्स डी एक्स म्हणजेच काय असेल, तर 2 रूट एक्स. ठीक आहे, तसंच लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह होता 1/x, मग 1/x चं इंटिग्रेशन असणार लॉग एक्स. थर्ड आणि काय म्हणू आपण आता, 1/x चा इंटिग्रेशन हा काय असेल, तर लॉग एक्स. ठीक आहे, आणि पुन्हा असा होता आणि काय होतं, आता ए रेस टू एक्स ई रेस टू एक्स चे टर्म बघूया. ए रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह होता ए रेस टू एक्स इंटू लॉग ए. मग आता याचा अर्थ काय, याचा इंटिग्रेशन काय मिळणार, हा पार्ट मिळेल. ठीक आहे, म्हणजे काय, हा कॉन्स्टंट आहे, हा लाईट आहे, म्हणजे आपण असं म्हणू शकतो ए रेस टू एक्स चा इंटिग्रेशन हा काय होईल, ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. पुन्हा नेक्स्ट फॉर्म्युला काय असेल, इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू एक्स डी एक्स इज इक्वल टू ए रेस टू एक्स अपॉन लॉग ए. ठीक आहे, तसंच इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स डी एक्स काय मिळेल, हा असणार फक्त ई रेस टू एक्स.
ठीक आहे. हे आपण पहिल्यांदा सगळे फॉर्म्युले फ्रॉम डेरिव्हेटिव्ह काढतोय, नंतर काही वेगळे फॉर्म्युले आपण बघणार आहोत. ठीक आहे. आता काही बघूया आपण जे काय ट्रिग्नोमेट्रीचे काही पार्ट होते. ट्रिग्नोमेट्रीचा काय पार्ट होता तर आठवत असेल, साईनचा डेरिव्हेटिव्ह काय म्हणतो आपण तर कॉस एक्स, म्हणजे कॉसचा इंटिग्रेशन काय असणार साइन एक्स. तसंच कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह होता मायनस साइन एक्स, मग साइन एक्सचा इंटिग्रेशन काय असणार हा मायनस इथे मायनस कॉस एक्स. म्हणजे आपण नेक्स्ट काय म्हणणार इथं इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स काय असेल तर मायनस कॉस एक्स. ठीक आहे. आणि इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स काय असेल तर साइन एक्स असणार. ठीक आहे. पहिले सगळ्या डेरिव्हेटिव्हचे फॉर्म लक्षात घ्या, म्हणजे त्यातनं तुम्हाला काही फॉर्म्युले लिहिता येतील. पुन्हा टॅनचा डेरिव्हेटिव्ह काय होता आपण म्हणायचो सेक स्क्वेअर एक्स. तसंच कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय होता मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. मग याच्यावर आपण उलटा लिहू शकतो, काय म्हणणार इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डीएक्स इज इक्वल टू काय म्हणणार असेल टॅन एक्स. बरोबर. तसंच इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स म्हणजे काय असणार मायनस कॉट एक्स. ठीक आहे. तसंच आणि काय आपल्याला माहिती डेरिव्हेटिव्ह ट्रिग्नोमेट्री बद्दल तर सेक एक्स आणि कोसेक एक्स. सेक एक्स चा डेरिव्हेटिव्ह असतो सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि कोसेकचा असतो मायनस कोसेक एक्स इंटू कॉट एक्स. पुन्हा उलटा काय होणार याचा इंटिग्रेशन हा याचा इंटिग्रेशन मायनस हा. म्हणजे पुन्हा आपण इथं काय म्हणणार आता याच्यावरनच उलट इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स इज इक्वल टू काय मिळणार सेक एक्स. तसंच इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स इंटू कॉट एक्स इज इक्वल टू काय मिळणार तर मायनस कोसेक एक्स. ठीक आहे. हे ट्रिग्नोमेट्री आपण फाइंड केलं कशावरून तर आपल्याला जे आधी फॉर्म्युले माहित होते त्याच्यावरून आपण हे फाइंड केलेलं आहे. ठीक आहे. आता काय यात जरा काही वेगळे एक्झाम्पल, जसं की तुम्हाला साईनचा डेरिव्हेटिव्ह माहित आहे, कॉसचा डेरिव्हेटिव्ह काढता येतो, परत सेकचा काढता येतो, टॅनचा काढता येतो, कोसेकचा काढता येतो, कॉटचा काढता येतो. पण यामध्ये कुठेही इंटिग्रेशन मध्ये आपण साइन कॉस सोडून म्हणजे टॅन कॉट सेक कोसेकचा काढलाय का इंटिग्रेशन नाही. तर ते पण आपल्याला इथं माहित असू दे. तर जर म्हटला इंटिग्रेशन ऑफ टॅन एक्स, ठीक आहे, कोणाला आठवतंय का बघा 11 आपल्याला झालेला आहे. ठीक आहे. तर हा म्हणतो आपण लॉग ऑफ सेक एक्स किंवा काही जण यालाच मायनस लॉग ऑफ कॉस एक्स म्हणतात. ठीक आहे. काही असेल. तसंच कॉटचा म्हटला जातो इंटिग्रेशन ऑफ कॉट एक्स डीएक्स, त्याला म्हणतो आपण लॉग ऑफ साइन एक्स. ठीक आहे. तसंच नेक्स्ट म्हणतो आपण इंटिग्रेशन ऑफ जर म्हटला असेल सेक एक्स. सिंपल लक्षात ठेवा बघा, सेक म्हटलं इथं काहीतरी आहे सेकचा टर्म, तेव्हा आपण काय म्हणतो म्हणजे इंटिग्रेशन बघा किंवा सेकचा डेरिव्हेटिव्ह काय म्हणतो आपण सेक इंटू टॅन. इंटिग्रेशन पण करताना आपण काय विचार करायचं सेक इंटू टॅन आणि तो आपण प्लस म्हटला होता. इथं काय करूया इथे काय दिसते बघा, पहिले आपण साइन कॉस हे सगळे आपण डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युलावरून फाइंड केलेलं आहे. ठीक आहे. सगळं डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युलावरून आपण फाइंड केलं आहे. पण आता हे जे पुढचे टर्म आपण काढतोय टॅन म्हणा कॉट म्हणा सेक म्हणा कोसेक हे काढणार आहे ते काय डेरिव्हेटिव्हच्या फॉर्म्युलावरून काढलंय का तर नाही. म्हणजे काय करायचं साहजिक बघायचं या सगळ्याचा टर्म लॉगनेच असणार आहे काहीतरी. ठीक आहे. टॅनला म्हटलं लॉग सेक, कॉटला म्हटलं लॉग ऑफ साइन. तर सेकला काय होणार लॉग ऑफ काय असेल तर बघा सेक म्हटलं की सेक टॅन दोन्ही असणार पाहिजे. मी तर म्हटलं दोन्ही म्हणजे कसं येणार लॉग ऑफ सेक एक्स प्लस टॅन एक्स. तेच म्हटलं जर कोसेक एक्स तर काय म्हणणार तर लॉग ऑफ फक्त फरक काय होता कोसेक एक्स मायनस कॉट एक्स. ठीक आहे. हे जे काय लिहिलेलं आहे वर्कबेस याचा स्क्रीनशॉट मारून घ्या, मी इरेज करणार आहे पूर्ण.
ठीक आहे, मारून घेतलं असेल तुम्ही. ठीक आहे, तर हे काही बेसिक फॉर्म्युले अजून आहे त्यामध्ये. एका दिवसात तुम्हाला हे पाठ होणार नाही, मी पुन्हा एकदा सांगतोय. तुम्हाला जरा प्रॅक्टिस जास्त करावं लागेल किंवा रोज रोज हे फॉर्म्युले लिहावं लागतील, मग तुम्ही हे सगळं करू शकाल. तोपर्यंत तुम्हाला एका दिवसात काय हे पाठ होणार नाही. ठीक आहे, नेक्स्ट आता आणि काय डेरिव्हेटिव्ह तेव्हा कशाचे डेरिव्हेटिव्ह होतं? टॅन इनव्हर्स एक्स, साइन इनव्हर्स एक्स असे टर्म. साइन इनव्हर्सचं काय म्हणायचो आपण? 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. तसंच कॉस इनव्हर्स एक्सचा काय म्हणायचो? -1/√1 मायनस एक्स स्क्वेअर. मग याच्यावरून आपण काय म्हणणार? जर म्हटलं इंटिग्रेशन ऑफ 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर, हा म्हणजे काय म्हणतो आपण बघा, हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? याचा. म्हणजे याचं इंटिग्रेशन काय असेल? साइन इनव्हर्स एक्स, किंवा यालाच आपण इथं मायनस पण आहे ना, आपण मायनस कॉस इनव्हर्स एक्स ही म्हणू शकतो. ठीक आहे, तसंच tan इनव्हर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय म्हणतो आपण? 1/1 प्लस एक्स स्क्वेअर. कॉटला काय म्हणतो? -1/1 प्लस एक्स स्क्वेअर. मग इथं अजून काय करू शकतो आपण? इथं इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx, हा म्हणजे काय असणार? एक तर असेल tan इनव्हर्स एक्स, किंवा म्हणणार मायनस कॉट इनव्हर्स एक्स. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं का? हे बऱ्यापैकी सिंपल फॉर्म्युलेज आहेत. आता इथून पुढे आपण काही फॉर्म्युला लक्षात ठेवणार आहे, त्यामध्ये ते जरा थोडं तुम्हाला पाठ करावं लागेल. हे तुम्ही 11-12 मध्ये शिकलेले आहातच, पण जरा तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. आता या 16 आणि 17 नंबरच्या फॉर्म्युल्यावरूनच हा पुढचा एक फॉर्म्युला बघा. काय म्हटलंय? 1/, म्हटलंय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे हा 17च्या फॉर्म मधला दिसतोय बघा. काय? 1 प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे या फॉर्म मध्ये आहे ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. म्हणजे साहजिकचा tan इनव्हर्स काहीतरी असणार आहे, पण इथे काय टर्म आहे? इथं ए आणि टर्म आलेला. मग अशा याला फॉर्म्युला काय म्हणणार? 1/a tan इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ए. असं आपण याला सिंपल म्हणणार आहे. ठीक आहे, हे लक्षात आलं असेल. तसंच जर म्हटलं असेल समजा 19 इंटिग्रेशन ऑफ, आपण 1/√a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx. आता इथे ए म्हणजे काहीतरी कॉन्स्टंट नंबर आहे, 2, 3, 4, 5 काही असेल. तसं बघा, म्हणजे हा 16 नंबरच्या फॉर्म मध्ये झाला. यात काय होतं? हा पार्ट होता √1 मायनस एक्स स्क्वेअर. आणि आता काय बघतो आपण? √a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, म्हणजे 1च्या तिथं a चा स्क्वेअर आहे. याला आपण सिंपली म्हणतो साइन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ए. ठीक आहे, जे ज्याच्याशी रिलेटेड आहे त्यावर मी त्याच्याबरोबर त्याला लिहिलेलं आहे. ठीक आहे, आता समजा असा काहीतरी असेल 19 इंटिग्रेशन 1 अपॉन, आपण म्हणूया एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर dx. ठीक आहे, आता हा कोणत्याच फॉर्म मध्ये नाहीये, तर ह्याचा फॉर्म डायरेक्ट लक्षात ठेवा, जे आपण 11-12 असताना शिकलो होतो. 1/2a लॉग ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए. ठीक आहे, सिंपल फॉर्म. तसंच 20 जर म्हटलं तर काय झालं असेल? ऑपोजिट असेल, म्हणजे 1 पहिला ए स्क्वेअर आणि मग एक्स स्क्वेअर. मग काय? सेम फरक, फक्त फरक काय? आता 1/2a आता लॉग ऑफ घ्यायचा आहे आणि काय करणार? वरती ए प्लस एक्स, खाली ए मायनस एक्स. हे फरक लक्षात. जेव्हा एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर असेल तेव्हा वरती एक्स मायनस ए, खाली एक्स प्लस ए. आणि जेव्हा ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर असेल तेव्हा वरती ए प्लस एक्स आणि खाली ए मायनस एक्स. ठीक आहे, हे डिफरन्स लक्षात ठेवायचं आहे. असे काही लक्षात ठेवणं तुम्हाला फॉर्म्युला पाठ होतील. डायरेक्ट असं एका कोणते फॉर्म्युले पाठ होत नाही. ठीक आहे, आता पुढचा नेक्स्ट आहे 21 मध्ये आपण. आता हा अशा पार्ट मध्ये √a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर dx. आता बघा, हा दिसतोय या टाइप मध्ये, फक्त फरक काय? इथं खाली आहे √a स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर आणि इथं न्यूमरेटरला आहे,
इथं 1 अपॉन समथिंग आहे, तसं इथं डायरेक्ट वरती न्यूमरेटरलाच आहे, डिनॉमिनेटरला काही नाही. हे म्हणजे हा जरा याच्यासारखा आहे, म्हणजे याचा पार्ट थोड्यात इन्क्लूड होणार आहे. याचा फॉर्म्युला काय असणार, सिंपल लिहायचं, एक्स रूट जो आहे तो टर्म ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस ए स्क्वेअर बाय 2. आपण काय म्हटला, कोणासारखा आहे, याच्यासारखा आहे, त्याचं आपण इंटिग्रेशन आपण घेऊ साइन इनवर्स एक्स बाय, हा असेल याचा फॉर्म्युला. ठीक आहे, बघा आता हे फॉर्म्युला त्यामुळे यात एक्सप्लेन करायसारखं काय नाहीये, जे आहे ते आहे. ठीक आहे, त्यामुळे कदाचित थोडं वाटत असेल की काय काय चाललंय वगैरे, पण हे फॉर्म्युला तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. ठीक आहे, हे पण स्विच आउट मारून घ्या, म्हणजे नेक्स्ट आपण बघू. नेक्स्ट बघा आता हा 22. तर इंटिग्रेशन ऑफ रूट जर असेल ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे, तर हा काय असणार, तर हा पुन्हा मला सारखा एक्स रूट जो आहे तो टर्म. ठीक आहे, प्लस आता मग तिथं फरक काय, ए स्क्वेअर बाय 2 तिथं काय होता, साइन इनवर्स होता, इथं हायपरबोलिक साइन इनवर्स एक्स बाय ए. हा फक्त माहित असू दे, तुम्हाला शक्यतो जास्त काय हा लागणार नाही. ठीक आहे, प्रत्येक मॅथच्या लेक्चरला मी हे सांगत असतो, हे तुम्हाला जास्त लागणार नाही, नॉट मच इम्पॉर्टंट म्हणू शकतो आपण. हे फक्त लक्षात ठेवून असाल तर हे तुम्हाला किरकोळ माहित असावं. ठीक आहे, नंतर पुन्हा एक आणखी हे दोन जरा इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत. कोणता, ई रेस टू ए एक्स इंटू साइन डीएक्स डीएक्स म्हणतो आपण. ठीक आहे, त्यात काय आन्सर पुढचा असतो 24 ई रेस टू ए एक्स इंटू कॉस डीएक्स डीएक्स. ठीक आहे, त्यात काय पहिला पार्ट दोन्ही मध्ये सेम, म्हणजे ई रेस टू ए एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. तिथं पण तेच ई रेस टू ए एक्स अपॉन ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, इथं काय म्हणणार, इथं हा काय असेल तर ए साइन बी एक्स मायनस बी कॉस बी एक्स. ठीक आहे, आणि याला काय म्हणतो आपण, ए कॉस बी एक्स मायनस बी साइन बी एक्स. ठीक आहे, हे सिंपल तुम्हाला लक्षात ठेवायला जरा बरं पडेल. हे तुम्ही युव्ही रूल ऐकला असेल, ते पण आपण थोडं बघणार आहोतच, तर मॉडिफाईड व्हर्जन मध्ये आपण तो युव्ही रूल बघणार आहे, ते तुम्हाला सोपं पडेल. ठीक आहे, आणि समजा काही हायपरबोलिकचा असं म्हणजे काय, जर म्हटलं असेल हायपरबोलिक साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह, तर हा सोपा असतो, साइनचा कॉस कॉसचा साइन. ठीक आहे, जर म्हटलं असेल हायपरबोलिक कॉसचा, तर हा मिळणार हायपरबोलिक साइन एक्स. ठीक आहे, हे बेसिक फॉर्म्युलेज हे तुम्हाला माहित आहे असं मी अजून करतो आता. ठीक आहे, जर आपण 26 फॉर्म्युले बघितले आहेत, त्याचा हा काही तुम्हाला जास्त शक्यतो लागणार नाही, पण तरीही माहित असू दे. ठीक आहे, 21 जो दिला होता 21 तो पण जरा इम्पॉर्टंट आहे, तो पण काही ठिकाणी लागेल, नेहमी लागेल असं नाही, पण बाकी जे छोटे छोटे फॉर्म्युले आहेत ते तुम्हाला शक्यतो भरपूर ठिकाणी लागतील. ठीक आहे, तर हे सिंपल फक्त आपण फॉर्म्युले बघितले होते. ठीक आहे, आता आपण बघणार आहे की तुमचे काही रूल्स, ते पण स्क्रीनशॉट मारून घ्या पाहिजे असेल तर, त्यानंतर काय तुम्हाला व्हिडिओ लिंक मिळणार आहे. ठीक आहे, आता बघा काही रूल्स. ठीक आहे, आता हे सिंपल असं काही इंटिग्रेशन ऑफ कॉन्स्टंट, फक्त म्हटलं की तो काय असतो एक्स, आपण त्या फॉर्म्युला वाढून घ्या वाटल्यास. ठीक आहे, मग समजा म्हटलं असेल इंटिग्रेशन ऑफ के डीएक्स, के हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट बाहेर आणि म्हणणार काय एक्स. ठीक आहे, हा पहिला रूल.
परत पुढे काय आता मी ऍडिशन सबट्रॅक्शन सांगत नाही ते काय आपण नॉर्मल आपल्याला माहित असतं म्हणजे माहिती आहे ना. तर म्हटलं असं इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स प्लस कॉस एक्स. आपण काय करणार हा म्हणजे काय पहिला इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डीएक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डीएक्स. तर हे मी काय हे परत सांगत बसत नाही हे जनरल तुम्हाला माहित असतं बरोबर. त्यामुळे ते काही मी सांगत नाही. जर नसेल माहिती तसं विचारू शकता मी अजून पूर्वी तुम्हाला माहिती आहे. जर नसेल एखादी गोष्ट माहिती विचारू शकता. सगळे तुमच्यासारखे जर म्हणजे सगळे तुम्ही एकाच लेवलचा त्यामुळे विचार करू नका जास्त. विचारायला काय क्वेश्चन विचारायला काय संकोच करू नका. ठीक बर. नेक्स्ट काय आता बघा. आता जेव्हा यात म्हणतो आपण प्रोडक्ट यू इंटू व्ही असं काहीतरी असेल. हे तर जनरली आपण काय शिकलो होतो बघा असं होतं आपण पहिला आहे तसा इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस इंटिग्रेशन ऑफ सेकंड इंटू डी डीएक्स ऑफ फर्स्ट या सगळ्याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स डीएक्स बरोबर. त्याला काहीतरी आपण 11वी 12वीत असताना लियाट्स रूल म्हणायचो याला आपण. ठीक आहे त्याला लियाट्स रूल म्हणत होतो. ठीक आहे. आता इथं एवढं फक्त लियाट लक्षात ठेवा. लियाट म्हणजे एल म्हणजे लॉगॅरिथमिक, आय म्हणजे इनव्हर्स फंक्शन, ए म्हणजे अल्जेब्रिक फंक्शन, टी म्हणजे ट्रिग्नोमेट्रिक, ई म्हणजे एक्सपोनेन्शियल. ठीक आहे. LIATE याच्यावर ठरतो जो पहिला असेल म्हणजे समजा आता यू इंटू दिलाय समजा दिला असेल साइन एक्स इंटू एक्स तर यातला मला सांगा यू कोणता म्हणायचा व्ही कोणता म्हणायचा बोला. ज्याला माहिती आहे त्यांनी सांगा लागेल. हात नाही का गेले कसं साइन एक्स व्ही यू साइन एक्स व्ही का यू दोन्ही म्हणतेस नाही साइन एक्स यू आणि व्ही एक्स व्ही. एक्स. हे कशावरून बाकीचे बरोबर आहे का कोण म्हटलं 50 आहे. ठीक आहे. बाकीचे अभिजित ईशा संदेश आणि झूम युजर कोण आहे त्याचं नाव दिसत नाही. बोला बाकीचे. 50 म्हणतोय यू म्हणजे साइन एक्स व्ही म्हणजे एक्स. बाकी अभिजित बरोबर आहे सर. बरोबर आहे. ठीक आहे. आणि कोण राहिलं आता ईशा संदेश आणि झूम युजर कोणतरी आहे. बरोबर आहे सर. संदेश बरोबर आहे. बर ईशा बरोबर आहे. बर झूम युजर कोण आहे दुसरं कोण आहे त्याचं नाव काय संग्राम जगताप. अच्छा अच्छा नाव फक्त सेव्ह करून ठेव चेंज करून घे. हा बरं बरोबर आहे. संग्राम बरोबर आहे का हे पण बरोबर. काय एकाने म्हटलं म्हणतात सगळ्यांनी बरोबरच म्हणणार तर हे चुकलेलं आहे. ठीक आहे. कसं चुकलंय साइन म्हणजे कोणत्या टर्म मध्ये झाला एल मध्ये आहे का आय मध्ये आहे का ए मध्ये आहे का टी मध्ये आहे का ई मध्ये. साइन काय असतो लॉगॅरिथमिक टर्म आहे टी बरोबर ट्रिग्नोमेट्रिक आहे ना. म्हणजे हा झाला ट्रिग्नोमेट्रिक. एक्स काय झाला लॉग टर्म आहे का यात लॉग टर्म आहे का इनवर्सचा टर्म आहे का नाही. ई रेस टू काही आहे का नाही. मग एक्सपोनेन्शियल पण आहे का नाही मग काय असणार आहे तो कसं असेल तर ई रेस टू असेल तर एक्सपोनेन्शियल म्हणतो आपण. ई रेस टू एक्स असेल हा एक्सपोनेन्शियल बरोबर अल्जेब्राइक असणार. अल्जेब्रिक म्हणजे काय एक्स एक्स स्क्वेअर एक्स क्यूब वगैरे जे काही टर्म असेल त्याला म्हणतो आपण अल्जेब्रिक फंक्शन. म्हणजे हा टी मध्ये आहे हा ए मध्ये म्हणजे पहिला हा आणि दुसरा हा झाला ना. हा यू आणि सॉरी हा दुसरा आणि हा पहिला झाला ना. सिक्वेन्स बघा ना लियाट पहिला अल्जेब्रिक आणि मग ट्रिग्नोमेट्री येतो ना. बरोबर. जरी लिहिला असेल साइन एक्स इंटू एक्स तरी आपण कसं घेणार त्याला एक्स इंटू साइन एक्स बरोबर का हो कळलं सगळ्यांना.
सगळ्यांना हो, सर. क्लिअर झालं असेल. हो. आता आता मी तुम्हाला पहिला या मेथड मी तुम्हाला सांगतोय कसं सॉल्व्ह करणार आणि मग मी तुम्हाला एक शॉर्टकट मेथड शिकवणार आहे. ते बघूया, मग तुम्हाला जे सोपं वाटतं ते तुम्ही वापरू शकता. ठीक आहे. आता बघा, आपण हाच एक्झाम्पल सॉल्व्ह करूया दिलेला या रूल प्रमाणे. इंटिग्रेशन ऑफ म्हटलं मी एक्स साइन एक्स डीएक्स. तर आपला रूल काय म्हणतो, पहिला एक्स आहे तसा इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डीएक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ याच्यात परत इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स डीएक्स इंटू डी बाय डीएक्स ऑफ यू म्हणजे एक्स आहे इंटू हा डीएक्स. मग काय होणार, एक्स आहे तसा साइनचं इंटिग्रेशन म्हणतो आपण मायनस कॉस एक्स मायनस आत होणार हा मायनस कॉस एक्स इंटू एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स डीएक्स. म्हणजे हा काय मिळेल, मायनस एक्स कॉस एक्स. आता हा मायनस आणि मायनस होणार प्लस कॉसचं इंटिग्रेशन साइन एक्स. ठीक आहे, असं तुमचा आन्सर मिळेल तुम्हाला. कळलं इथपर्यंत? इथपर्यंत काय डाऊट होतं का? नाही. ठीक आहे, सगळ्यांना हे कळलेलं आहे. ठीक आहे. तर बघा आता कसं आहे इथं फक्त एक्स होता मौन हा इथं 3 टर्म मध्ये संपला लगेच. कळत आहे? हा समजा इथं एक्स स्क्वेअर असता तर हा अजून मोठा झाला. कळत आहे? हे पहिल्यांदा सगळ्यांना कळलं की नाही? आता हेच एक्झाम्पल हे कोणतं नोट करून ठेवा, नोटबुक मध्ये कोणतं नोट करा की इंटिग्रेशन ऑफ एक्स साइन एक्स काय आहे, मायनस एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स. ठीक आहे, कोणतं नोट करून ठेवा आणि मी आता इरेज करणार आहे थोडं, मला ते आन्सर सांगा कोणी लिहिलं असेल त्यांनी. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल सर इंटिग्रेशन काढताना आम्हाला अजून फॉर्म्युला डायरेक्ट माहित नाही, काही हरकत नाही. तुम्हाला काल म्हटलं होतं की फॉर्म्युला एका पेज मध्ये लिहून ठेवा, तर जेव्हा लेक्चर चालू असेल तेव्हा ते फॉर्म्युला तुमच्या समोर ठेवा. तुम्हाला एकच सगळे पाठ होणार नाही. जेव्हा तुम्हाला म्हटलं जाईल सायन्सचं इंटिग्रेशन काय, लगेच त्या पेपरमध्ये बघा आणि मग तुम्हाला लक्षात येईल काय आहे. ठीक आहे, मला फॉर्म्युले पाठ आहे तेव्हा मला काय बघायची गरज लागणार नाही, पण तुम्हाला हे माहित असू दे. ठीक आहे, आता हेच बघा मी हाच फॉर्म्युला प्रमाणेच वापरून जरा मोठा टर्म बघूया. मोठा टर्म असला तर कसं सॉल्व्ह करता येईल ते बघूया. म्हणजे हा समजा एक्स स्क्वेअर असता तर काय केलं असतं आपण इथं, आता पहिला एक्स स्क्वेअर आहे तसा नंतर इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स, कारण की हा पुन्हा हा अल्जेब्रिकच आहे, हा ट्रिग्नोमेट्री आहे. ए पहिला येतो मग टी म्हणजे हा यू आणि हा व्ही असणार. बघा पहिला एक्स स्क्वेअर आहे तसा इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटिग्रेशन ऑफ पुन्हा इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स इंटू म्हणणार डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर आणि या सगळ्याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता काय होणार इथं, हा एक्स स्क्वेअर आहे तसा साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स. ठीक आहे, साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स मायनस इंटिग्रेशन ऑफ पुन्हा हा एवढा पार्ट साइनचं इंटिग्रेशन हा एवढा पार्ट साइनचं इंटिग्रेशन काय म्हणणार परत मायनस कॉस एक्स आणि एक्स स्क्वेअरचा काय मिळेल 2x dx. म्हणजे परत काय झालं बघा, हा झाला मायनस एक्स स्क्वेअर कॉस एक्स, हा मायनस मायनस होणार प्लस इंटिग्रेशन ऑफ 2x कॉस एक्स डीएक्स. बरोबर, अजून फायनल आन्सर मिळालाय का, तर नाही. म्हणजे परत काय म्हणतं, परत तुम्हाला या पार्टचा इंटिग्रेशन पुन्हा या रूलने फाइंड करावं लागेल. कळतंय का, म्हणजे खूप मोठं होत जाईल ना. बरोबर, तर हे आपण काय करू जरा आता तुम्हाला जरा सोपं करू. ठीक आहे, कळतंय का बघा, मी जरा हे फॉर्म्युला मॉडिफाय करतोय, तुम्हाला हा फॉर्म्युला मी नवीन पद्धतीने सांगतो. ठीक आहे, आता काय करायचं, जेव्हाही असा u इंटू v असेल त्यातला पहिल्याला आपण म्हणूया u, दुसऱ्याला म्हणूया आपण v. ठीक आहे, आणि मी आता इथे काय डिनोट करणार आहे, du बाय dx डेरिव्हेटिव्ह असेल त्याला म्हणणार मी u डॅश. ठीक आहे, इंटिग्रेशन म्हटला त्याला म्हणणार मी v बार. असं मी साइन नोटेशन देतो, फक्त हे आपण फक्त नोटेशन देतोय, पुस्तक कुठे काय असं नोटेशन नाही. ठीक आहे, त्याकडे पहिला काय करणार, पहिला u आहे तसा. ठीक आहे, नंतर काय करतो आपण इंटिग्रेशन ऑफ v. ठीक आहे, मायनस काय करायचं, तर आता हा जो u आहे तर जो काय टर्म आहे u याचा डेरिव्हेटिव्ह आणि हा जो v डॅश आहे त्याचा परत एकदा इंटिग्रेशन. कळतंय, पुन्हा प्लस आता इथं जो u डॅश आहे याचा परत डेरिव्हेटिव्ह आणि इथं जो v डबल बार आहे त्याचा परत इंटिग्रेशन, असं सो ऑन अल्टरनेट मायनस प्लस करत जाईल.
कळतंय का? जरा कळायला जड जाईल. बघा पुन्हा एकदा म्हणतो मी, u इंटू v दोन टर्म आहेत, तुम्हाला यांचे डेरिव्हेटिव्ह फाइंड करायचं, इंटिग्रेशन फाइंड करायचं. तर काय करा, सिंपल रूल, u आहे, पहिला u आहे तसं ठेवला, जेव्हा v चा इंटिग्रेशन काढला, ठीक आहे, मायनस पुन्हा काय करणार, इथं जो मिळालाय u त्याचा परत डेरिव्हेटिव्ह काढला, आपण ब्रॅकेट मध्ये लिहायचं जे काय असेल तो, आणि इथं जो v डॅश जो इंटिग्रेशन मिळाला त्याचा परत इंटिग्रेशन काढला, मायनस झाला, परत प्लस, परत याचा डेरिव्हेटिव्ह काढणार, जोपर्यंत हे कोणता टर्म झिरो होत नाही तोपर्यंत पुढे कंटिन्यू करत राहायचं. हे फॉर्म्युला कळलं का? एक्झाम्पल वरून अजून लक्षात येईल, पण हे फॉर्म्युला बऱ्यापैकी कळलं का हे सांगा मला पहिल्यांदा. हो नाही काहीतरी सांगा. चॅटबॉक्स वर पण हो टाकलं तरी चालेल. हो, ठीक आहे. कोणालाही काही डाऊट असेल तर बिंदास विचारा. हे लक्षात घ्या, हे कॉलेज नाहीये, हे क्लासचं लेक्चर आहे. त्यामुळे तुम्ही 10 वेळा विचारलं, 50 वेळा विचारलं तर तुम्हाला काय रागवलं जाणार नाही, ठीक आहे. त्यामुळे बिंदास सांगत जावं काय असेल ते. कळलं नाही तर सरळ सांगा, नाही तुम्हाला कोण काय रागवलं जाणार नाही. कन्सेप्ट क्लिअर करून घेत जावा, ठीक आहे. चल, आता मी यालाच आपण मगाचा एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. काय बघा, मगाचा एक्झाम्पल होता इंटिग्रेशन ऑफ आय थिंक एक्स साइन एक्स होता, ठीक आहे. आता मी फॉर्म्युला काय म्हणतो पहिल्यांदा, यात पहिला हा, दुसरा हा, पहिला ह्याचा ठेवला एक्स, साइनचा इंटिग्रेशन काय असतो, मायनस कॉस. मायनस कॉस बरोबर एक्स. बरोबर. मायनस काय करणार आहे इथं, याचा डेरिव्हेटिव्ह काय, एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, बरोबर. तसंच आता याचा इंटिग्रेशन मायनस आहे तसा, कॉस इंटिग्रेशन असतो साइन एक्स, काय मिळाला बघा, हा झाला मायनस एक्स कॉस एक्स, हा मायनस मायनस झाला प्लस साइन एक्स. आता मगाशी जो आपण फाइंड करत होता कोणी नोट करून ठेवलाय का? केलाय की. हो. हा. सेम मिळाला आन्सर. हो, मायनस एक्स कॉस एक्स प्लस साइन एक्स. सेम मिळाला ना. हो. तर मगाशी हो. बघा आपण 3 स्टेप मध्ये आन्सर काढलं होतं, बरोबर का? आता किती वेळात आन्सर निघाला बघा, सिंपल 2 स्टेपने मिळाला. कळलं का हे कसं काढलेलं आहे? अरे बोला, मेसेजवर हो नाही सांगितलं तरी चालेल. हो नाही काय असेल ते, वन वे घेतलं की मला शिकवायला आवडत नाही, त्यामुळे तुम्ही जरा टू वे बोलत जावा, जरा कळलं तर कळलं, जोरात बोला, जरा वय झालं माझं त्यामुळे ऐकू येत नाही जास्त. अरे काय कळलं का नाही बाबा? हो, समजलं. नेक्स्ट बघा त्यामध्ये आपण, ठीक आहे. सेम मी तुम्हाला फॉर्म्युला पुन्हा एकदा लिहून देतो त्याच्या आधी. जसं तुम्हाला म्हटलं जर मोठा टर्म असेल तर तेव्हा काय होणार, एक्स स्क्वेअर साइन एक्स डी एक्स. परत काय म्हटलं, आता बघा त्याच लिहाट मध्ये पहिला कोण येतो, पहिला अल्जेब्रिक म्हणजे पुन्हा हा झाला पहिला, हा झाला दुसरा. आता रूल काय, पहिला एक्स स्क्वेअर आहे तसा, ठीक आहे. साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स, ठीक आहे. परत पहिला लिहिणार मायनस. आता पुन्हा काय म्हणतो आपण, इथं जो टर्म आहे याचा डेरिव्हेटिव्ह आणि याचा इंटिग्रेशन, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह मिळतो 2x, ठीक आहे. ब्रॅकेटमध्ये जेव्हा म्हणजे आपल्याला सॉल्व्ह करायला सोपं पडेल. तर इथं ह्याचा इंटिग्रेशन काय मिळणार, मायनस आहे तसा, कॉसचा इंटिग्रेशन असतो साइन एक्स. बघा एकदा प्लस, आता मायनस लिहिला, आता परत लिहूया आता प्लस. आता पुन्हा या 2x चा डेरिव्हेटिव्ह काय मिळणार 2, ठीक आहे. आणि पुन्हा मायनस आहे तसा, साइनचा इंटिग्रेशन असतो मायनस कॉस, म्हणजे हा होणार प्लस कॉस एक्स. आता पुढे काय टर्म येणार आहे का, कारण 2 चा डेरिव्हेटिव्ह 0 असेल तेव्हा पुढे काय टर्म लिहायची गरज नाही. झाला तुमचा आन्सर, काय मिळाला, मायनस एक्स स्क्वेअर कॉस एक्स, मायनस मायनस झाला प्लस 2x साइन एक्स, प्लस म्हणणार 2 कॉस एक्स. सगळ्यांना हे कळलं का? हो सर. तुम्हाला सगळ्यांना माझा आवाज येतोय ना नीट? हो. ठीक आहे, माझ्या इयरफोनचा प्रॉब्लेम असेल, मला नीट येत नाही. बरं, तर हे सगळ्यांना क्लिअर झालं असेल, ठीक आहे. सगळ्यांना हे मेथड कळलं का?
हो समजलं. आता मी इथं तो फॉर्म्युला पुन्हा एकदा लिहितो, तुम्ही ते कुठेतरी नोट करून ठेवा. ठीक आहे, म्हणजेच याला आपण इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डी एक्स फॉर्म्युला, हा विल बी फर्स्ट, हा विल बी सेकंड. याला आपण काय म्हणणार, यू आहे तसा व्ही चा इंटिग्रेशन मायनस यू डॅश इंटू व्ही डबल बार प्लस यू डबल डॅश इंटू व्ही ट्रिपल बार मायनस सो. ठीक आहे, व्हॅर काय म्हटलंय आपण, यू डॅश म्हणजे du बाय dx अँड v बार म्हणजे इंटिग्रेशन ऑफ v. ठीक आहे, मग यू डबल डॅश म्हणजे दोनदा डेरिव्हेटिव्ह, v डबल डॅश म्हणजे दोनदा इंटिग्रेशन. ठीक आहे, हे फॉर्म्युले नोट करून ठेवा. हा तुम्हाला महत्वाचा फॉर्म्युला आहे, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला यूज होणार आहे. ठीक आहे, स्क्रीनशॉट मारून ठेवा. नेक्स्ट मी आता तुम्हाला एक रूल सिंपल सांगणार आहे. सिंपल आहे हा, की काय एक गोष्ट लक्षात ठेवा, यामध्ये डेरिव्हेटिव्ह आपण कशाचाही काढू शकतो, पण इंटिग्रेशन हा फक्त स्टँडर्ड फॉर्म मध्ये असेल तरच काढता येतो. म्हणजे जर तुम्हाला असं दिलं असेल इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ए एक्स प्लस बी डी एक्स, काय करणार तुम्ही, मग जो असेल इंटिग्रेशन याचं इंटिग्रेशन फाइंड करणार. एफ ऑफ ए एक्स म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला एक्झाम्पल सांगितलं, समजा म्हटलं असेल इंटिग्रेशन ऑफ साइन 2x प्लस 3dx. काय करणार आपण, पहिला बघायचं फंक्शन काय, साइनचं फंक्शन. ठीक आहे, आणि इथं आत काय आहे 2x, म्हणजे x चा टर्म सिंपल काहीतरी आहे, म्हणजे x स्क्वेअर वगैरे नाही आहे, त्यामुळे आपण इंटिग्रेशन डायरेक्ट काढू शकतो. साइनचं इंटिग्रेशन काय असतो, मायनस कॉस, म्हणजे हा पहिला आपण मायनस कॉस 2x प्लस 3. पण पुन्हा हा 2x प्लस 3 टर्म काहीतरी वेगळा आहे ना, आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये फक्त साइन एक्सचा इंटिग्रेशन मायनस कॉस असतो. पण इथं काय आहे, तर साइन 2x प्लस 3 आहे, तर याचा आपण इंटिग्रेशन देणार मायनस कॉस 2x प्लस 3. मग याला डिवाइड बाय हा जो काय आतला टर्म आहे यामध्ये एक्सचा कोएफिशियंट लिहिणार. समजा म्हटलं असेल इंटिग्रेशन ऑफ 1/4x dx, तर काय होणार 1/4x आहे. आता हा ठीक आहे, हा नको आपण सर, म्हणजे हा सिंपल टर्म आहे, जरा अवघड काहीतरी बोलू. समजा मी असं म्हटलं असेल 1/, किंवा असं म्हणून 2x प्लस 3 चा स्क्वेअर dx, तर हा x रेस टू n च्या फॉर्म मध्ये, तर याचा फॉर्म्युला काय होणार 2x प्लस 3